मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भन्नाट गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यंतरानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मामाच्या गोव्याला जाऊया या मराठी चित्रपटाचं थोडक्यात रिव्ह्यू. हा चित्रपट विजय माने यांनी दिग्दर्शित केला आहे व या चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, नेहा खान, रुचिरा जाधव, वेदुला चौगुले हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची थोडक्यात कथा. ही कथा फिरते सत्या, बाबा आणि कुशा या तीन जिगरी मित्राभोवती, ज्यांना मोफत गोवा ट्रिपची लॉटरी लागते. गोव्याच्या प्रवासासाठी आणखी करताना एका अतिरिक्त तिकिटामुळे त्यांना गुप्तमुळे प्रवेश होतो. मामाचा म्हणजे अंकुश चौधरी ही केवळ एक साधी रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप कॉमेडी न राहता पुढे घडणाऱ्या भांडणात गोंधळ, सस्पेन्स, पळापळ आणि अनपेक्षित वळणावर मनोरंजक मालिका ठरते. चित्रपटाच्या सकारात्मक बाजू. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर आणि अभिजित चव्हाण या तिघांची टायमिंग जबरदस्त आहे. अंकुश चौधरीच्या मामाच्या भूमिकेत आपली वेगळी छाप मांडली आहे. मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय चित्रपट, प्रसिद्ध संवाद आणि पात्रावर आधारित हलक्या-फुलक्या पॅरोडीज प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटातील काही उणिवा. चित्रपटाच्या पहिल्या भागात पात्रांची सरमिसळ आणि काही घडामोडी थोड्या गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. मध्यानंतर काही पाठलागाचे आणि विनोदी प्रसंग थोडे ओढून-ताणून वाढवण्यासारखे वाटतात. तर शेवटी मामाच्या गावाला जाऊया हा चित्रपट लॉजिकपेक्षा मॅजिक आणि निव्वळ मनोरंजनावर भर देणारा चित्रपट आहे. मित्रांसोबत थिएटरमध्ये जाऊन मनमोकळेपणाने हसण्यासाठी आणि गोवाच्या आणि मराठी चित्रपटातील फिल्मी फील घेण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.